पाटील यांच्यातला मुद्दा आहे। या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही, किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही। म्हणजे जे वाशीला गुलाल उधळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन, चर्चा, वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले। आणि जर रांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे। याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही। मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल, होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो। पण या अध्यादेशामुळे ओबीसी नेतेही आक्रमक झालेले आहेत। काल लक्ष्मण हाकेंनी जी.आर. फाडला। मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांचे आणि शिंदेचे सहकारी, अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले। त्यांनी त्यांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून आता पुन्हा या जी.आर. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसींचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे। नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसींचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी। आपल्याला माहिती असेल, मैं ओबीसी हूं, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूं। प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही। मैं ब्राह्मण हूं, मैं ओबीसी हूं, मैं ये हूं। आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय। आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील। संघर्ष वाढेल जर असं झालं तर, कारण मला वाटत त्या संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत। सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं। तुम्ही जसं म्हणालात की वाशीला गुलाल उधळणारे इथे कुठे दिसले नाही। खरंय, ते खरं असायला पाहिजे होते, महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहित नाहीये। महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही, ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये। त्यांच्यामध्ये आपापसात ती सुद्धा, जसं आम्हाला ते म्हणत होते रिक्षा आहे म्हणून, ही 3 चाकाची, ती सुद्धा 3 चाकाची रिक्षाच आहे। पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवलं, दोन्ही मराठा चेहरे होते। हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामुळे। कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्यात त्यांचंच नाव येत आहे। आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणं हा नव्हता, मिळवणं हा नव्हता, तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आव्हान उभं करणं हा होता। नाही, पण राऊत साहेब, तुम्ही जे म्हणता आहात आणि तुम्ही यापूर्वी आंदोलनाच्या वेळेस म्हणत होता की जे मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं त्याला सरकारमधल्याच काही घटक पक्षांकडून फूस होती। मी फूस म्हणणार नाही, बघा फूस हा शब्द चुकीचा आहे, पाठिंबा होता। जरांगे पाटील हे त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी मी असं कधीच म्हणालो नाही। जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे। पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीय दृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते। पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली, त्यानंतर
ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या. नाही, पण आता मराठा समाजातले नेते जे प्रतिक्रिया व्यक्त करतात की मनोज जरांगेंची फसवणूक झाली आहे, या जी आर मध्ये तसं काही विशेष नाही, जे पूर्वी होतं तेच आहे. तर या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्हाला अशाच राजकारणाचा भाग वाटतात? आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे. त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे. तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसीचं नेतृत्व, कारण जी ओबीसी उपसमिती नेमली आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहेत आणि ते भुजबळ सदस्य आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता. प्रत्येक जातीसाठी उपसमिती हे या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे, हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी